अध्याय 7 श्री गणेशाय न जय जयाजी निर्गुणा जय जयाजी सनातना जय जयाजी अघरणा लोकपाला सर्वेशा अक्कलकोटी मालोजी नृपती समर्थचरणी जयांची भक्ती स्वहस्ते सेवा नित्य करीती जाणोनी ती परब्रह्म वेदात आवडे तयासी श्रवण करीती दिवसनिशी हेरळीकरादिक शास्त्र्यांसी वेतने देऊनी ठेविले त्या समे मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरी करुनी लोका उपदेशिती त्यांसी आणावे अक्कलकोटी हेतू उपजला नृपा पोटी बहुत करोनी खटपटी बुवांसी शेवटी आणिले रात्रंदिन नृपमंदिरी वेदांतचर्चा ब्रह्मचारी करीती तेणे अंतरी नृपती बहु सुखावे ख्याती वाढली लोकांत स्तुती करीती जन समस्त सदा चर्चा वेदांत राजगृही होतसे एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येती श्रेष्ठ जन सांगाती कित्येक होते तयावेळी पहाव्या इतीचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण कान्ही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामींसी ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होय निर्धार ऐसे ऐकोनी सत्वर दिराज हासले मुखे काहीन बोलती वारंवार हास्य करीती पाहुनी ऐशी विचित्र वृत्ती बुवा म्हणती काय मनी हा तो वेडा संन्यासी भुरळ पडली लोकांसी लागले व्यर्थ भक्तीसी याने ढोंग माजविले तेथोनी निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी लोका बोलती हास्योत्तरी तुम्ही व्यर्थ फसला हो पाहोनी तुमचे अज्ञान यांचे वाढले ढोंग पूर्ण वेदशास्त्रादिक ज्ञान यांते काही असेना ऐसे ब्रह्मचारी बोलोनी पातले आपुल्या स्वस्थानी विकल्प पातला मनी स्वामीसी तुच्छ मानिती नित्यनियम सारोन ब्रह्मचारी करीती शयन जवळी पारशी दोघेजण तेही निद्रिस्थ जाहले निद्रा लागली बुवांसी लोटलिया काही निशी एक स्वप्न तयांसी चमत्कारिक पडल्यांचे आपुल्या अंगावरी वृश्चिक एकाएकी चढले असंख्य महाविषारी त्यांतुनी एक दंश आपणा करीतसे ऐसे पाहोनी ब्रह्मचारी खडबडोनी उठले लवकरी बोबडी पडली वैखरी शब्द एक बोलवे जवळी होते जे पारशी जागृती आली तयांसी त्यांनी धरोनी बुवांसी सावध केले त्यावेळी मग स्वप्नींचा वृत्तांत तयांसी सांगती समस्त म्हणती यांत काय अर्थ तैसी स्वप्ने कैक पडती असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामींपाशी पुसता मागील प्रश्नासी खखदा स्वामी हासले मग काय बोलती ईश्वर ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छितसे तरी स्वप्नी देखोनी वृश्चिकांसी काय म्हणोनी भ्यालासी जरी वृथा भय मानितोसी मग ब्रह्मपद जाणसी कैसे ब्रह्मपद तदाकार होणे हे नव्हे सोपे बोलणे यासी लागती कष्ट करणे फुकट हाता नयेची बुवांप्रती पटली खून धरिले तत्काळ स्वामीचरण प्रेमाश्रूंनी भरले नयन कंठ झाला सद्दित तया सम्यापासोनी भक्ती जडली स्वामीचरणी अहंकार गेला गळोनी ब्रह्मपदा योग्य झाले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त सप्तमोध्याय गोढहा श्रीराजाधिराज योगिराज श्री स्वामी स्मर्थार्पणमस्तु अध्याय 8 श्री गणेशाय न जय जयाजी सुखधामा जय जयाजी परब्रह्मा जय जय भक्तजन विश्रामा अनंतवेशा अनंता राजे निजाम सरकार त्यांचे पदरी दप्तरदार राजे रायबहाद्दर शंकरराव नामक 6 लक्षांची जहागीर त्यांप्रती सकल सुखे अनुकूल असती विपुल संपत्ती संतती काही कमती असेना परिपूर्व कर्म अगाध तया लागला ब्रह्मस्मंध उपाय केले नानाविध परी बाधान सोडी
संबंधबाधा म्हणून. चैन पडे रात्रंदिन गेले शरीर सुकोन. गोड लागे अन्नपाणी नावडे भोग विलास. सुखोपभोग कैंचा त्यांस निद्रा नयेची रात्रंदिवस. चिंतांले पोळले केली कित्येक अनुष्ठाने. तैशींच ब्राह्मण संतर्पणे बहुसाल दिधली दाने. आरोग्य व्हावे म्हणोनी विटले संसार सुइख्यासी. त्रासले या भव यात्रेसी कृष्णवर आला शरीरासी. रात्रंदिन चैन नसे कोणालागी जावे शरण. मजवरी कृपा करील कोण सोडविल व्याधीपासून. ऐसा कोण समर्थ मग केला एक विचार. प्रसिद्ध क्षेत्र श्रीगाणगापूर तेथे जाऊनी अहोरात्र दत्तसेवा करावी. सेवा केली बहुवस. ऐसे लोटले 3 मास तेके रात्री तयांस. स्वप्नी दृष्टात जाहला. अक्कलकोटी जावे तुवा. तेथे करावी स्वामी सेवा दीवचनी भाव धरावा. तेणे व्याधी जाय दुरी तरी ते तेथेंची राहिले. आणखी अनुष्ठान आरंभिले पुन्हा तयासी स्वप्न पडले. अक्कलकोटी जावेत्वा हे जाणोनी हितगोष्टी मानसी विचारुनी शेवटी त्वरित आले अक्कलकोटी. प्रियपत्नी सहित तया नगरीच्या नरनारी. कामधंदा करिता घरी स्वामीचरित्र परस्परी. प्रेमभावे सांगती. कित्येक प्रात स्नाने करोनी. पूजाद्रव्य घेवोनी अर्पाव्या समर्थ चरणी. जाती अति त्वरेने 1:6 इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त. अष्टमोध्याय गोड हा 1:7 श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु इति श्री स्वामी चरित्र सारामृते. अष्टमोध्याय श्रीरस्तु. अध्याय 9 श्री गणेशाय नव घरोघरी स्वामी कीर्तने. नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जप ध्याने. अखंडित चालती दिगंतरी गाजली ख्याती. कामना धरोनी चित्ती बहुत लोक दर्शना येती. अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैशादिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येती धामहोनी. यात्रेची गर्दी भारी. सदा आनंदमय नगरी साधू संत ब्रह्मचारी. फकीर संन्यासी येती पैन किती वर्णावे महिमान. जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठधाम. प्रत्यक्ष भासू लागली असो ऐशा नगरात. शंकरराव प्रवेश आनंदमय झाले चित्त समाधान वाटले जे होते स्वामी सेवक. त्यात सुंदराबाई मुख्य स्वामी सेवा सकळीक. तिच्या हस्ते होतसे. व्याधी दूर करावी म्हणोनी. विनंती कराल स्वामीचरणी तरी आपणा लागोनी. द्रव्य काही देईन बाईसी द्रव्यलोभ पूर्ण आनंदले तियेचे मन म्हणे मी इतुके करीन. 2,000 रुपये द्याल की ते म्हणती बाईसी. इतुके कार्य जरी करीसी तरी 10,000 रुपयांसी. देईन सत्य वचन हे बाई विस्मित झाली अंतरी. ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊनी करी. संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करीती. बाई आनंदली चित्ती म्हणे मी प्रार्थुनिया स्वामींप्रती. कार्य आपुले करीन बारी स्वामींसी बोले वचन. हे गृहस्थ थोर कुलीन परी पूर्वकर्मे या लागून. ब्रह्मस्मंध पीडितो तरी आता कृपा करोनी. मुक्त करावे व्याधीपासोनी ऐसे ऐकता वरदानी. समर्थ तेथोनी उठले यवन स्मशान भूमींत. आले इतिराज त्वरित एका नूतन खांचेंत. निजले छाटी टाकोनी. सेवेकरी शंकररावांसी. म्हणती लीला करुनी ऐशी चुकविले तुमच्या मरणासी. निश्चय मानसी धरावा शंकररावे तया दिवशी. खाना दिधला फकीरांसी आणि शेखनूर दर्ग्यासी. एक कफनी चढविली मग काही दिवस लोटत. स्वामीराज आज्ञापित बारीक वांटुनी निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी ते घ्यावे हो औषध. तेणे जाईल ब्रह्मस्मंध जाहल्या स्वामीराज वैद्य व्याधी पळे आपणची. प्रकृतीसी आराम पडला.
राव गेले स्वंदराला, कान्ही मास लोटता तयांला. ब्रह्मस्मंधे सोडिले, मग पुन्हा आनंदेसी. दर्शना आले अक्कलकोटासी, घेऊनी स्वामी दर्शनासी. आनंदित जाहले, म्हणती व्याधी गेल्यानंतर. रुपये देईन 10 सहस्र, ऐसा केला निर्धार. त्याचे काय करावे, महाराज आज्ञापिती. गामवाबाहेर आहे मारुती, तेथे चुनेगच्ची निश्चिती. मठ तुम्ही बांधावा. ऐशिया एकाच स्थानी. राहणार नाही कोणी, ऐसी विनंती स्वामीचरणी. कारभारी करिताती, सर्वांनुमते तेथेंची. मठ बांधिला चुनेगच्ची, कीर्ती शंकररावांची. अजरामर राहिली, इति श्री स्वामीचरित्रसारामृत. नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोद भाविक भक्त. नवमोध्याय गोड. श्री स्वामीराजार्पणमस्तु. शुभ भवतु श्रीरस्तु. थँक यू फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा.